1000 रुपीज, तिथं त्याला लॉस झाला 20%, म्हणजे 20% लॉस झालाय. मग टोटल लॉस किती होईल? टोटल लॉस इज इक्वल्स टू, आता 20% झाले म्हणजे 50,000 साठी काय करावं आपल्याला? 50,000 इंटू 20/100. तर ही रक्कम जर मी कॅल्क्युलेट केली तर ही रक्कम मला मिळेल 10,000. ही रक्कम मिळाली 10,000. आता त्याला टोटल लॉस झालाय 10,000, म्हणजे रिमेनिंग कॅपिटल किती आहे त्याच्याकडे सध्या? सो रिमेनिंग कॅपिटल, आता 50,000 मध्ये त्याला 10,000 रुपये लॉस होणार आहे, म्हणजे त्याच्याकडे रिमेनिंग कॅपिटल असेल 50,000 मायनस 10,000 इज इक्वल्स टू 40,000. आता त्यांनी पुढची कंडिशन काय सांगितली आहे की ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग कॅपिटल इन न्यू स्वीट बिझनेस अँड मेड प्रॉफिट 5%. आता इथं त्याला प्रॉफिट किती झालाय? सो इथं आपण लिहू शकतो सो न्यू इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू 40,000 रुपीज. आता इथं त्याला झालंय प्रॉफिट, इथं झालं त्याला प्रॉफिट. आता प्रॉफिट किती झालाय? प्रॉफिट इज इक्वल्स टू 5%. मग टोटल प्रॉफिट किती होईल? टोटल प्रॉफिट हा कसा करणार आपण? पर्सेंटेजला काय करणार? मल्टिप्लाय करणार इन्व्हेस्टमेंटने. मग तो असेल 40,000 इंटू 5/100. 5/100 जर मी हे कॅल्क्युलेट केलं तर मला हे मिळेल 2,000 रुपीज. 2,000 रुपीज हा झाला माझा टोटल प्रॉफिट. म्हणजे रिमेनिंग कॅपिटल किती लिहितं? इथं माझ्याकडे रिमेनिंग कॅपिटल, रिमेनिंग ह्या किंवा कॅपिटल लिहिलं तरी चालेल. रिमेनिंग कॅपिटल इज इक्वल्स टू 40,000 प्लस 2,000 हा झाला 42,000. 42,000. आता कॅपिटल किती आहे सध्याकडे? त्याच्याकडे 42,000. इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात स्टार्टिंगला त्याने किती रुपये लोन घेतलं होतं? 50,000 रुपीज. 50,000 म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल? इन्व्हेस्टमेंट इज मोर देन रिमेनिंग कॅपिटल. आता इन्व्हेस्टमेंट इज मोर देन रिमेनिंग कॅपिटल आहे म्हणजे त्याला काय झालेलं आहे? आता त्याने इन्व्हेस्ट जास्त केले पण रिमेनिंग कॅपिटल त्याच्याकडे कमी आहे, म्हणजे त्याला काय झाला? सो लॉस इज इक्वल्स टू इन्व्हेस्टमेंट किती होती? इन्व्हेस्टमेंट मायनस रिमेनिंग कॅपिटल. आता इन्व्हेस्टमेंट होती त्याच्याकडे 50,000. स्टार्टिंगला त्याने ज्यावेळेस बिझनेस सुरू केला होता त्यावेळेस त्याची इन्व्हेस्टमेंट होती 50,000. रिमेनिंग कॅपिटल किती त्याच्याकडं? दोन्ही बिझनेस झाल्यानंतर 42,000 हा होईल माझ्याकडं. टोटल त्याच्याकडे लॉस किती झाला त्याला? 8,000. सो पर्सेंटेज लॉस काढू आता. सो पर्सेंटेज लॉस इज इक्वल्स टू, पर्सेंटेज लॉस कधी काढताना इथं काय करू आपण? लॉस अपॉन इन्व्हेस्टमेंट. लॉस किती आहे? 8,000 अपॉन इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000 इंटू 100 किती होईल आता? 1 2 1 2 1 2 1 2 16 आणि येणार आन्सर माझं पर्सेंटेज मध्ये असेल कारण मी तर 100 ने मल्टिप्लाय केले. सो लॉस